गणेश हे आदी दैवत असून ते संरक्षक दैवत आहे. या देवतेचे प्रथम पूजन केल्याशिवाय कोणत्याही कार्यास आरंभ केला जात नाही. अशा या देवतेचे नारद पुराणात महत्त्वाचे स्तोत्र आहे. देवर्षी नारदांनी त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी हे गणेश स्तोत्र देवांना सांगितले. देवांनी या स्तोत्राने भगवान शंकराला प्रसन्न केले. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्या सर्वांना त्रास देणाऱ्या त्या त्रिपुरासूर महादैत्याचा वध करून देवांना संकटमुक्त केले. कोणत्याही कार्यात यशप्राप्ती मिळण्यासाठी, कोणतेही विघ्न न येण्यासाठी गणेश उपासना करतात. विघ्नहर्त्या गणेशाची स्तुती करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठीच या स्तोत्राची रचना महर्षी नारदांनी केली आहे. गणेश हे विद्येचे दैवत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्याप्राप्तीसाठी या दैवताची उपासना करणे आवश्यक आहे. या गणेश स्तोत्राच्या पहिल्या 4 श्लोकांमध्ये गणेशाची 12 नावे आहेत व तेच मुख्य स्तोत्र आहे. नंतरचे 4 श्लोक हे फलश्रुतीचे आहेत. या स्तोत्राचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर पहिल्या 4 श्लोकांच्या 21 आवृत्त्या त्रिकाळ म्हणजे सकाळ, दुपार व संध्याकाळ कराव्यात. त्यामुळे अनेक संकटातून मुक्तता होते. विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश येण्यासाठी हे स्तोत्र नियमाने पठण करावे, म्हणजे तो विद्यासंपन्न होईल. या स्तोत्रात मुनींनी म्हटले आहे की या गणेशाच्या 12 नावांचे जो त्रिकाळ पठण करेल त्याला विघ्नाचे भय राहणार नाही, सर्व सिद्धी प्राप्त होतील. विद्यार्थ्यांना विद्या, धनेच्छूंना धन, पुत्र कामना करणाऱ्यांना पुत्रप्राप्ती, मोक्षार्थींना मोक्ष मिळेल. त्याचप्रमाणे श्री गणेश हे बुद्धीचे दैवत असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने रोज किमान एकदा तरी श्री गणेश अथर्व शीर्ष या स्तोत्राचे पठण करावे. हा एक उपनिषदातील मंत्राचा संग्रह आहे. हे एक प्रभावशाली वैदिक सूक्त असून या स्तोत्राच्या पठणाने वाचासिद्धी व दैवी शक्तीचे पाठबळ मिळत असते. या स्तोत्रातील पहिले 10 श्लोक हे मुख्य अथर्वशीर्ष आहे व त्यानंतरचे श्लोक हे फलश्रुतीचे आहेत. या स्तोत्रातील ओम गंग गणपतये नमः हा गणेश मंत्र व ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हा गणेश गायत्री मंत्र आहे. गणेशाच्या आराधनेत हे मंत्र मुकुटमणी आहेत. श्री गणेश हे बुद्धीचे दैवत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे नित्य म्हणावे. त्यामुळे बुद्धी तेजस्वी होते व स्मरणशक्ती वाढते. परीक्षेत यश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी नित्य पठण करावे. या अथर्वशीर्षाने विद्यार्थ्यांची बुद्धी सतेज होईल व त्यांची ग्रहणशक्ती वाढेल. तथापि सर्व मुलांना हे संस्कृत भाषेतील अथर्वशीर्ष कदाचित शुद्ध स्वरूपात म्हणता येणार नाही. तरी पालकांनी स्वतः मुलांना आपल्यासमोर बसवून सवयीने नित्य शुद्ध स्वरूपात म्हणून घ्यावे. ज्या विद्यार्थ्यास परीक्षेत चांगला क्रमांक मिळवायचा असेल त्याने या स्तोत्राची नित्य 21 आवर्तने करावीत. आवर्तन म्हणजे पहिले 1 ते 10 श्लोक 20 वेळा म्हणावेत व 21व्या वेळेस संपूर्ण अथर्वशीर्ष फलश्रुतीसह म्हणावे. गणेश हे दैवत मातृभक्त असल्यामुळे त्यांना मातृभक्त साधकच जास्त आवडतात. जे साधक मातृभक्त नसतील त्यांच्यावर त्यांचा कोप होतो. जे मंदबुद्धीचे विद्यार्थी असतील त्यांनी या अथर्व शीर्षाचे नित्य पठण करावे, कारण त्यांच्या बुद्धीत व स्मरणशक्तीत निश्चितच वाढ होईल व दुसरे म्हणजे गणेश दैवताचे अधिष्ठान सदैव पाठीशी राहील असा दुहेरी फायदा होईल. या अथर्व शीर्षाचे पाठ केवळ विद्यार्थ्यांनीच करू नये तर प्रत्येकानेच करायला हवेत. हे स्तोत्र मानवाला मिळालेले एक खरेखुरे वरदान आहे, परंतु त्याचे महत्त्व अलीकडे लुप्त होत चालले आहे. विद्यार्थ्यांवर या स्तोत्राचे संस्कार लहानपणीच करावेत. गणपती उत्सवात किंवा ज्यांचे घरी गणपती आणतात त्यांनी गणेशाची अत्युच्च सेवा म्हणून सर्व कुटुंबियांनी 21 आवर्तने या स्तोत्राची दररोज करावीत व संकटमुक्त व्हावे व श्री गणेशाचे कृपाआशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत. गुरुजींनी व पालकांनी या स्तोत्राचा संस्कार लहानपणीच मुलांवर करावा.